आज आपण महाशिवरात्रीबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महाशिवरात्री भगवान शिवाची महान रात्र, ज्याच्या आयुष्यात त्या दिवशी काय घडले याचे अनेक अर्थ आहेत. हा एक उत्सव आणि घटना आहे ज्याची हिंदू आणि शिवभक्त दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. ही सर्वात शक्तिशाली आणि उत्साही रात्रींपैकी एक आहे आणि भगवान शिवाच्या नावाने प्रकट होणे या दिवशी चमत्कार घडवते. वातावरण भक्ती, प्रेम, कच्च्या ऊर्जेने भरलेले आहे आणि अर्थातच ओम नमः शिवाय या जपाने भरलेले आहे. लोक दिवसभर आणि रात्री प्रार्थना आणि ध्यान करतात आणि खोल ध्यान प्रार्थनेत बसतात आणि स्वतःला परमात्म्याला समर्पित करतात. महाशिवरात्री हा जगभरातील शिवभक्तांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. काहींसाठी महाशिवरात्री हा तो दिवस आहे जेव्हा शतकानुशतके प्रतीक्षा, तपस्या आणि साधना केल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे अखेर एकत्रीकरण झाले होते. तर काहींसाठी ही ती रात्र आहे जेव्हा भगवान शिव यांनी तांडव सादर केला होता, जे विश्वनिर्मिती, संरक्षण आणि विनाशाचे नृत्य आहे. आणि काहींसाठी हा दिवस भगवान शिव पृथ्वीवर अवतरतात, विशेषतः त्यांच्या काशी या नगरीत, आणि केवळ देवांमध्येच नव्हे तर मानवांमध्येही आणि साधकांमध्येही आनंद पसरवतात. काही लोक असाही विश्वास करतात की महाशिवरात्री भक्तीने साजरी केल्याने मागील पापे नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो. असे म्हटले जाते की या रात्री जागृत राहिल्याने आध्यात्मिक वाढ होते. या दिवशी उपवास केल्याने शरीर आणि मन विषमुक्त होते आणि हा एक खोलवर, वैयक्तिक आणि शुद्ध करणारा अनुभव आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त भगवान शिवाचे आशीर्वाद मागण्यासाठी आणि त्यांना पात्र होण्यासाठी काही कठोर विधी पाळतात आणि यापैकी बहुतेक विधी घरीच करता येतात. परंतु काही लोक ते भगवान शिवाच्या प्रसिद्ध मंदिरामध्ये किंवा त्यांच्या घराजवळील मंदिरामध्ये करणे पसंत करतात. भाविक सूर्योदयापूर्वी लवकर उठतात आणि गंगाजल आणि पाण्याने स्नान करतात आणि नंतर घरातील मंदिर स्वच्छ करण्यापूर्वी स्वच्छ कपडे घालतात. लोक या दिवशी पांढरे किंवा भगवे रंगाचे कपडे घालतात, विशेषतः पूजा करताना. बरेच जण शिवमंदिरांना भेट देतात आणि शिवलिंगाला पाणी, दूध आणि बिल्वपत्र अर्पण करतात आणि रुद्राभिषेक विधीत देखील भाग घेतात, जेथे भगवान शिव यांची पूजा पंचामृताने केली जाते, जे दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचं मिश्रण आहे. असे सामूहिक जपसत्र देखील आहेत, जिथे लोक एकत्र बसून ओम नमः शिवाय जप करतात किंवा वैयक्तिक जागेत करतात. महामृत्युंजय मंत्र किंवा भगवान शिव यांना समर्पित इतर मंत्रांचे सामूहिक जप देखील आहेत. बरेच भक्त पूर्ण दिवस उपवास करतात, सहसा निर्जला व्रत, आणि ते भगवान शिवावरील मोठ्या भक्तीने आणि प्रेमाने करतात. खरं तर हे उपवास फक्त चौथ्या प्रहरानंतर म्हणजेच पहाटेच्या वेळीच सोडतात. त्याआधी ते संपूर्ण रात्र जागृत राहतात आणि मंत्र जपत असतात, भजन गातात आणि ध्यानही करतात. असे म्हटले जाते की या रात्री जागे राहून शिवाच्या भक्तीत मग्न राहिल्याने लोकांना त्यांची दिव्य ऊर्जा आणि आशीर्वाद मिळण्यास मदत होते. महाशिवरात्रीला उपवास करण्याचे नियम: शिवरात्रीचा उपवास सूर्योदयापासून सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चौथा प्रहर संपल्यानंतर पर्यंत चालू राहतो. भाविक तामसिक स्वरूपाचे कोणतेही अन्न खात नाहीत आणि कांदा, लसूण, मद्य, मांसाहार आणि तत्सम पदार्थही टाळतात. 2025 मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करणारे शिवभक्त 26 फेब्रुवारीच्या ब्रह्ममुहूर्तावर उपवास सुरू करतील आणि 27 फेब्रुवारीच्या ब्रह्ममुहूर्तानंतर तो सोडतील. महाशिवरात्रीच्या रात्री भाविक ध्यान आणि जागरणमध्ये व्यस्त असल्याने त्यांचे शरीर आणि मन शांत राहण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या शरीरावर कोणतेही अन्न प्रक्रिया आणि पचन करण्याचा दबाव येणार नाही. उपवास करणाऱ्या भक्ताने दिवसभर शांत आणि संयमी राहावे, राग टाळावा आणि दिवस आध्यात्मिक कार्यात घालावा अशी अपेक्षा असते. शिवलिंग अभिषेक करणे हा महाशिवरात्रीतील सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि भगवान शिवांना अर्पण केलेल्या वेगवेगळ्या नैवेद्याचे वेगवेगळे अर्थ आणि महत्त्व आहेत. उदाहरणार्थ, शिवलिंगाला अर्पण केलेले दूध शांतीपूर्ण जीवनासाठी आशीर्वाद देते असे मानले जाते. मधामुळे जीवनात आणि नातेसंबंधामध्ये समृद्धी आणि गोडवा येतो असे म्हटले जाते. भगवान शिवाला अर्पण केलेले दही थंडावा देते आणि चांगले आरोग्य देते. आणि बेलपत्र हे भगवान शिव यांचे आवडते मानले जाते. काही लोक भगवान शिवाला उसाचा रस, गंगाजल आणि चंदन देखील अर्पण करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी निशिता काल पूजेला खास महत्त्व आहे. यंदा हा पूजेचा मुहूर्त 27 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12:27 पासून ते मध्यरात्री 1:15 वाजेपर्यंत असणार आहे. रात्री प्रथम पहर पूजेचा मुहूर्त सायंकाळी 6:19 पासून ते 9:26 पर्यंत आहे.
रात्री द्वितीय प्रहर पूजेचा मुहूर्त 26 फेब्रुवारीला रात्री 9:26 ते 27 फेब्रुवारीला मध्यरात्री 12:34 रात्री तृतीय प्रहर पूजेचा मुहूर्त 27 फेब्रुवारीला मध्यरात्री 12:34 ते पहाटे 3:41 रात्री चतुर्थ प्रहर पूजेचा मुहूर्त 27 फेब्रुवारीला पहाटे 3:41 ते सकाळी 6:48 आता ह्या चांगल्या कालावधीमध्ये कोणत्या मंत्राचा जप करावा किंवा दिवसभरात तुम्ही कोणत्या मंत्राचा जप करू शकता? कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा बसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. किंवा दुसरा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीयमामृतात. तुम्हाला याचा उच्चार जमला नाही तर तुम्ही फोनवर यूट्यूबला सर्च करून याचा दिवसभर मंत्र ऐकू शकता. ओम महादेवाय विद्महे रुद्रमूर्तेय धीमहि तन्नो शिव प्रचोदयात. किंवा ओम पार्वती पतये नमः. किंवा शेवटचा ओम नमः शिवाय. यापैकी तुम्ही कोणत्याही मंत्राचा जप करू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे 26 फेब्रुवारी रोजी ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावीत. या दिवशी संकल्प व्रत करावे. सकाळी आणि संध्याकाळीही भगवान महादेव आणि पार्वती मातेची पूजा करावी. किंवा नसेल शक्य तर तुम्ही बाहेर कुठेतरी मंदिरात जाऊन पण दर्शन घेऊ शकता. पूजेच्या वेळी भगवान महादेव आणि पार्वती मातेला वस्त्र अर्पण करणे शुभ मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर जमेल तेवढे बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते. महाशिवरात्रीला ह्या गोष्टी करू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी तामसिक पदार्थांचे सेवन करू नये. महाशिवरात्रीला दान केलेली गोष्टी खाऊ नका, यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता वाढते. महाशिवरात्रीच्या दिवशी नवीन कपडे घाला, त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे येणार नाहीत. रामकृष्ण हरी.